कल्याणी आणि संग्राम, म्हणजे शूटिंग तुमचं थोडं बहुत सुरू झालेलं असेल तर मुलगी पसंत आहे यामध्ये तुमची भूमिका सांगा. माझ्या भूमिकेचं नाव आराध्या आणि आराध्या ही जी आहे ती खूप लवेबल, सॉफ्ट हार्टेड, म्हणजे तिची फॅमिली तिची स्ट्रेंथ आहे आणि तिचा विकनेससुद्धा आहे. म्हणजे फॅमिलीला काही झालं तर ती ते सहन करू शकत नाही आणि त्यामुळे तिच्या कॅरेक्टरला एक मोटिव्ह आहे आणि त्या मोटिव्हमधून तिची एक दुसरी छटा त्यातून क्रिएट होते, जिचा प्रवास आम्ही दाखवला आहे आणि तिथे ही मालिका सुरू होते. मुलगी पसंत आहे. संग्राम, काय सांगशील? माझ्या पात्राचं नाव आहे श्रेयस आणि हर्षदा खानविलकर यांचा मुलगा असतो आणि छोटा मुलगा असतो. तो बिझनेसमॅन आहे. आईवर ब्लाइंड विश्वास आहे त्याचा. आई जी म्हणेल ती पूर्व दिशा आणि आई जे करेल ते आपल्यासाठी 100% योग्य असेल असा त्याचा विश्वास आहे आणि तितकंच त्याचं आराध्यावर प्रेम आहे. आणि ते जेव्हा लग्न होऊन घरी येईल आणि मग जसं आपण दुसऱ्या प्रोमोत बघितलं आहे की आईने त्यांच्याबरोबर खूप काही केलेलं आहे आणि ते जेव्हा त्याला कळेल तेव्हा त्याचं काय होईल आणि तो कसा रिॲक्ट करेल, कोणाच्या बाजूने उभा राहील, हे सगळं बघण्यासारखं असेल. संग्राम, तू प्रत्यक्ष जीवनात कसा आहेस? म्हणजे मामाज बॉय आहे का इंडिपेंडेंट आहे? मी मम्मा बाबाज बॉय आहे आणि मी कायम राहीन मला वाटतं, कारण मी फॅमिली पर्सन आहे. मला फॅमिलीला पहिली प्रायोरिटी देणं जास्त आवडतं आणि आमच्या घरी सगळेच तसेच आहेत. माझी बायकोही तशी आहे आणि आई बाबाही तसे आहेत. म्हणजे आम्ही सगळे 4 ठिकाणी 4 जण काम करत असलो तरी एकमेकांना धरून असतो. आम्हाला एकमेकांबद्दल माहीत असतं कुठे काय चाललं आहे काय नाही. वी मेक इट अ पॉईंट की आम्ही भेटू, 1-2 दिवसाआड एकमेकांना भेटून एकमेकांबरोबर वेळ घालवू, कोणाची तब्येत बरी आहे नाही आहे हे विचारपूस करू. त्यामुळे त्यांनीच मला इंडिपेंडंटही केलेलं आहे आणि तितकाच मी अजूनही मम्मा बाबाज बॉय आहे. कल्याणी खूप मस्त आणि एकदम अतिशय उत्तम स्टारकास्ट आहे, तर त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव सांग. मी हे म्हणते नेहमी, इट्स अ ब्लेसिंग, कारण लीड रोल करणं, त्यात तुम्हाला स्टारकास्ट लाभणं ही मोठी गोष्ट आहे. प्रत्येक लीड कॅरेक्टरला म्हणजे ते अनुभवी असतात, त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं. त्यांचे छोटे छोटे इनपुट्स असतात, त्यांच्या स्वतःच्या ॲज अन ॲक्टर काही ट्रिक्स असतात, त्या आपण ऑब्झर्व केल्या की शिकत असतो. तसं मला ताईंबरोबर जे सीन्स केलेत, हर्षदा ताई, त्या नेहमी इनपुट्स देत असतात लुक्सबद्दल, ॲक्टिंगबद्दल, की हे वाक्य असं घे, ते वाक्य तसं घे. संग्रामबरोबर पण तेच आहे की तो मला नेहमी सांगत असतो, सांभाळून घेत असतो, तर खूप शिकायला मिळतं आणि हा माझा फायदा आहे बिंग ॲन ॲक्टर, की मी सीझन्ड कलाकारांबरोबर काम करते. संग्राम, काय सांगशील? मस्त स्टारकास्ट आहे. डेफिनेटली, आणि एका शोसाठी मला वाटतं खूप महत्त्वाचं असतं ते छान कास्ट असणं, सगळ्यांचं एकमेकांशी बॉन्डिंग होणं आणि मगच ते सीन्समधून पोर्ट्रे होतं आणि प्रेक्षकांपर्यंत पोचतं असं मला वाटतं. आणि हर्षदाताई असल्यामुळे टीम बांधून ठेवणं हे आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो आहे आणि तसेच सगळे इथे आहेत. म्हणजे अगदी फक्त ॲक्टर्स नाही तर अख्खं युनिट एकत्र धरून ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण इथे आपण 12-13 तास एकत्र असतो, तर ही आपली फॅमिली असते आणि घरी आपण फक्त झोपायला जात असतो. त्यामुळे या फॅमिलीचं बॉन्डिंग खूप महत्त्वाचं आहे. ती पॉझिटिव्हिटी मला वाटतं त्या मालिकेला आणि त्या मालिकेच्या यशासाठी कारणीभूत असते. कल्याणी, आता दिवस असे आहेत की मुलगी पसंत आहे किंवा मुलगा पसंत हे कोणी सांगत नाही, सरळ की मी याच्यावर लग्न करणार. आणि तू यंग ॲक्टर आहे, नव्या ब्रिगेडची आहेस, तर हा एक ट्रेंड जो येतो आहे त्याबद्दल काय सांगशील? मला वाटतं हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. हे व्यक्तिपरत्वे असलेल्या संकल्पना आहेत. प्रत्येकाची याबद्दलची धारणा काय आहे. तर आपल्या जनरेशनबद्दल असं पर्टिक्युलरली म्हणणार तर ही कॉन्सेप्ट जरा वेगळीच आहे. पण मला जर पर्सनली विचाराल तर मी अजूनही तितकीच रूटेड आहे आणि तेवढीच सिम्पल आहे. तर आय कॅन सिंक इन टू दॅट. मुलगी पसंत आहे म्हणजे तिच्यात ते एक पॅरामीटर्स असतात आपण ठरवलेले किंवा काही रिच्युअल्स असतात, परंपरा असतात, तर ते असलं की ते छान जुळून येतं आणि आय बिलीव्ह इन दॅट ऑल्सो. संग्राम, माझं तर म्हणजे फार गमतीशीर किस्सा आहे. म्हणजे फिल्ममध्ये जसं लग्न ठरतं, कांद्या पोह्याचा कार्यक्रम होतो, तसं माझं लग्न झालं आहे. ओके. आणि लग्नाच्या आधी मी आणि बायको फक्त 2दा भेटलो, तिसऱ्यांदा लग्नात भेटलो आणि पहिल्यांदा आम्ही त्यांच्या घरी गेलो, दुसऱ्यांदा ते आपल्या घरी आले त्यावेळेला. आणि मग पहिल्यांदा येताना आमचं गाडीत झालेलं हे आईबाबांबरोबरचं संभाषण आहे की मुलगी पसंत आहे, आपण जाऊया पुढे, होकार देऊया, मग ते येतील आपल्याकडे. सो मी ते अनुभवलेलं आहे, फील केलेलं आहे आणि खूप ब्युटिफुल आहे ते.
बरं, नवीन वर्षात नुकतीच सुरुवात झाली आहे, काय रेझोल्युशन आहेत संग्राम? माझं दरवर्षी रेझोल्युशन हे असतं की मी जास्तीत जास्त लोकांना आनंद वाटेन. जिथे जाईन तिथे 4 लोकांना हसवून घरी जाईन. त्याच्या पलीकडे मला नाही वाटत काय. माझ्या आईवडिलांनी मला नेहमी हे शिकवलं की पैशापेक्षा जास्त माणसं कमव, ती तुझ्याबरोबर कायम राहतील. आणि ते तत्त्व मी फॉलो करत आलो आहे. त्यात आनंद वाटत आलो आहे. कधी कोणी दुःखी दिसलं तर त्याला थांबून विचारलं आहे की काय बाबा, काही अडचण आहे का, काही बोलायचं आहे का, गप्पा मारायच्या आहेत का. मला वाटतं हेच माझं रेझोल्युशन असतं दरवर्षी, की मी जास्तीत जास्त लोकांना आनंदी करण्याचा प्रयत्न करीन, मला ज्या परीने करता येईल त्या परीने. कल्याणी? माझं यावर्षीचं रिझोल्युशन हे आहे की एका स्टेबल माइंडसेटने, आता एका खूप सॅटिस्फाईड माइंडसेटमध्ये आहे. तर मला आनंदी राहायचं आहे, माझ्या कामावर फोकस करायचं आहे. आणि नो क्लोज रिझोल्युशन 2024. मी जरा म्हणजे मी मिनिमलिझम ह्या कॉन्सेप्टला फॉलो करते. तर बिईंग ॲन ॲक्टर ते कधीतरी आपण कुठेतरी बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्वेलरी असेल, कपडे असेल, हे लागत असतात, पण ते कुठेतरी आत्मसात करायचं आहे. एका सवयीतून तो थॉट रिफ्लेक्ट झाला की ते इतर बाबतीत पण रिफ्लेक्ट होत असतं, असा माझा विश्वास आहे. तर हे 2 रिझोल्युशन्स आहेत माझे. या मालिकेनंतर तुम्ही दोघं काही वेगळं काही करत आहात का काम? नाही करत. डेली सोप करायला घेतल्यावर दुसरं काही करायला वेळ उरत नाही. आणि म्हणजे मला शक्यतो 4 ठिकाणी धावपळ करून काम करणं नाही बरं वाटत, कारण मग धड कोणालाही न्याय देता येत नाही. जे काम घेतलं इकडे थोडं करून तिकडे थोडं करा, त्यापेक्षा मला एका वेळी एक काम करायला शक्यतो आवडतं. कल्याणी? माझंही तेच आहे. मला फक्त आता ह्या प्रोजेक्टवर फोकस करायचं आहे आणि यातून लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यांचं प्रेम मिळवायचं आहे. सो फक्त मुलगी पसंत आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट दोघांनाही. थँक्यू. थँक्यू सो मच.